हनुमान जयंती आहे. तुम्हा सर्वांना हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. तर गाईज आज खालच्या गावामध्ये म्हणजे कोळशेत खालच्या गावामध्ये आज हनुमान जयंती आहे आणि मी तिकडे चाललो ना. आज गावदेवीची पालखी पण आहे, तर आपण आता पालखीला जाऊयाच. तर गाईज फुल जल्लोष आहे पालखीमध्ये. तर आता आपण तिथं चाललो आहे थोड्या वेळात. आता पालखी सध्या निघाले का काय माहिती नाही, आता फोन करून विचारते. तर गाईज आपण आता पालखीमध्ये तर गाईज आता मी निघतोय पालखीसाठी. तर आपण पालखीमध्ये भेटूया. चला गाईज आता पोचलोय मी खालच्या गावामध्ये पालखीसाठी. आता पालखी मंदिरात नेले, तर आपण भेटूया. फुल जल्लोष आहे पालखीचा. गाईज तुम्ही बघू शकता, गाईज बघू शकता दोन्ही पण पालख्या आहेत, गावदेवीची आणि हनुमानाची. तुम्ही बघू शकता गाईज पाठीमागे गावदेवी मातेची पालखी आहे. फुल सजवलेली आहे पालखी गाईज. बघा मंग्या पण आलाय, मंग्याचीच वाट बघत होतो. पालखी आता गावात आहे, तर आता आपण मंदिरात जाऊन जरा दर्शन घेऊया, मग आपण जाऊया पालखीमध्ये. चल तर गाईज आम्ही दर्शन घेऊन झालं आमचा. आता आम्ही चाललोय पालखीसाठी. फुल लाइटिंग केलेली आहे गाईज. तर गाईज मंग्यासाठी गेलोय मी नाक्यावर, आता मी वापस आलोय. तर गाईज आता तुम्ही बघू शकता पालखीची मजा घ्या. काहीच आवाज येणार नाही, कारण बँडचा आवाज असल्यामुळे आवाज येणार नाही.
आपल्या इकडे जत्रा पण आहे काही, आज पालखी आली इकडे आता आम्ही just पोहोचलोय मंदिरात. बघू शकता अशा प्रकारे जत्रा, उद्याला जत्रा आहे गाईस. तर उद्याचा ब्लॉग बघू, टाकला तर टाकेन मी. तर हा ब्लॉग बघायला विसरू नका आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. गाईस चाललोय मी अंधारात. आत्ताच आम्ही आलो मंदिरातून. तर गाईज आत्ताशीच मंदिरातून आलो, 1 वाजला. आता जेवण बिवून झाला आमचा पालखीवाल्यांचा. आता मी चाललो घरी. तर हा ब्लॉग मी इथेच एंड करतोय. तर भेटूया आपण.